नमस्कार मित्रांनो, एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 323 जागांसाठी भरती निघालेली आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असणार आहे. तसेच यासाठी थेट मुलाखतीद्वारे ही निवड पद्धती करण्यात येणार आहे. तर त्याबद्दल माहिती आपण घेऊयात. यासाठी जागा किती आहेत, कोण अप्लाय करू शकतो, ही सविस्तर माहिती आपण घेऊयात. आपण पाहू शकतो यामध्ये ज्युनियर ऑफिसर टेक्निकल यासाठी 5 जागा आहेत. तर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यासाठी कोचीनमध्ये 23 जागा आहेत. तर कॅलिकतमध्ये 16 जागा आहेत. हँडीमॅन किंवा हँडी वुमनसाठी कोचीनमध्ये 224 जागा, तसेच कॅलिकतमध्ये 55 जागा आहेत. तर यासाठी उमेदवाराला 17 ऑक्टोबर 2023 रोजी ज्युनियर ऑफिसर टेक्निकल तसेच रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर यांचे हे इंटरव्ह्यू होणार आहेत. त्यासाठी आपल्याला श्री जगन्नाथ ऑडिटोरियम नियर वेंगूर दुर्गादेवी टेम्पल, वेंगूर, एर्नाकुलम, केरला येथे उपस्थित असणे आवश्यक आहे. काय आहे तर उमेदवार हा इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग यापैकी पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराजवळ लाईट मोटर व्हेकल किंवा हेवी मोटर व्हेकल यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स हे असणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्याला लाईट मोटर व्हेकल किंवा हेवी मोटर व्हेकल यापैकी एक ड्रायव्हिंग लायसन्स हे 12 महिन्याच्या आतमध्ये जमा करणे आवश्यक असणार आहे. तर येथे आपण पाहू शकतो सॅलरी ही 28,200 रुपये ही असणार आहे. तर उमेदवाराचे वय ही 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. जर उमेदवार हा OBC कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्यांना 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. तसेच SC किंवा ST या कॅटेगरीमध्ये असलेल्या उमेदवारांसाठी 5 वर्षे ही सूट देण्यात येणार आहे. खाली आपण पाहू शकतो रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 3 वर्ष मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल रिकग्नाइज्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. किंवा ITIमध्ये 3 वर्षाचा मोटर व्हेकल, ऑटो इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग, डिझेल मेकॅनिक, बेंच फिटर, ITI वेल्डर यापैकी एक कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी उमेदवाराजवळ हेवी मोटर व्हेकल लायसन्स हे असणे आवश्यक आहे. या पदाचा पगार हा 23,740 रुपये असणार आहे. तसेच या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. OBC कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षे हे वयामध्ये सूट असणार आहे. तसेच SC किंवा ST या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षे सूट ही असणार आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स हे असणे आवश्यक आहे. या पदाचा पगार हा 20,130 रुपये असणार आहे. तसेच या पदासाठी उमेदवाराचे वय हे 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. OBC या उमेदवारांसाठी वयामध्ये 3 वर्षे सूट असणार आहे. तसेच SC किंवा ST या उमेदवारांसाठी 5 वर्षे ही सूट असणार आहे. खाली आपण पाहू शकतो हँडीमॅन किंवा हँडी वुमन या पदासाठी उमेदवार हा 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच त्याला इंग्लिश लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी लोकल लँग्वेज तसेच हिंदी लँग्वेज ही समजणे आणि बोलता येणे आवश्यक आहे. या पदासाठीची सॅलरी ही 17,850 रुपये असणार आहे. या पदासाठीची वयोमर्यादा ही उमेदवार हा 28 वर्षापेक्षा जास्त नसावा. तसेच OBC साठी येथे 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आणि SC किंवा ST या कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाची सूट येथे देण्यात आलेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो ज्युनियर ऑफिसर टेक्निकल जे पहिले पद आहे त्यासाठी उमेदवाराचे पहिले पर्सनल किंवा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. त्यानुसार यामध्ये उमेदवाराचे सिलेक्शन हे होणार आहे. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी सगळ्यात अगोदर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवाराजवळ हेवी मोटर व्हेकल लायसन्स जे आहे ते असणे आवश्यक आहे. जे उमेदवार या टेस्टमध्ये पास होतील त्यांनाच पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर हँडीमॅन हँडी वुमन या पदासाठी फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट म्हणजेच शारीरिक क्षमतेची चाचणी हे घेण्यात येणार आहे. त्यामध्ये वेटलिफ्टिंग, रनिंग यासारखे प्रकार असणार आहेत. जे विद्यार्थी यामध्ये पात्र ठरतील त्याच विद्यार्थ्यांना पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी या PDF खाली फॉर्म दिलेला आहे. तो आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला 500 रुपयाचा DD हा लावणे आवश्यक आहे. त्यासाठी हा DD AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड पेएबल ॲट मुंबई
असणे आवश्यक आहे. यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन आणि SC किंवा ST या पदांसाठी कोणत्याही प्रकारची फीस लागणार नाही. खाली आल्यानंतर आपण येथे पाहू शकतो, येथे आपल्याला फॉर्मॅट फॉर ॲप्लिकेशन म्हणजे अर्जाचा जो फॉर्मॅट असणार आहे तो येथे देण्यात आलेला आहे. हा फॉर्म उमेदवाराला पूर्णपणे भरून घ्यायचा आहे आणि उमेदवाराचे जे शैक्षणिक कागदपत्रे आहे ते सोबत घेऊन 500 रुपयाच्या DD सोबत आपल्याला दिलेल्या तारखेला इंटरव्ह्यूसाठी उपस्थित असणे आवश्यक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.